नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचे प्रश्न डिस्कस करूयात। तर अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडीचे पॉइंट्स आपण इथे कव्हर करणार आहे। पहिला प्रश्न दिलेला आहे, आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला कोण ठरलेल्या आहे? तर त्यांचं नाव आहे नीतू डेव्हिड। पहिली भारतीय महिला कोण होत्या? तर त्या होत्या डायना ॲडोल्जी। ओके, हा एक पॉइंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। गरुड शक्ती युद्ध सराव 2024 कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडलेला आहे? तर भारत आणि इंडोनेशिया दरम्यान हा युद्ध सराव पार पडलेला आहे। तर ठिकाण आहे जकार्ता, इंडोनेशिया। आशियाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेचा 69वा सदस्य देश कोणता देश ठरलेला आहे? तर तो देश आहे इस्रायल। आणि स्थापना कधी झाली होती एशियन डेव्हलपमेंट बँकेची? तर 19 डिसेंबर 1966 मध्ये। सध्या याचे सदस्य देश किती आहे? तर 69। ओके, आता महत्त्वाचं म्हणजे इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतातर्फे ऑपरेशन अजय हे राबवण्यात आलेलं होतं। त्यानंतर लेडी जस्टिस, लक्षात असू द्या, सुप्रीम कोर्टमधील न्यायदेवता यांचा पुतळा आहे, लक्षात असू द्या। ओके, न्यायदेवता यांचा पुतळा आहे। मिस इंडिया 2024 कोण ठरलेले आहे? तर त्या ठरलेल्या आहे निकिता पोरवाल, ज्या की मध्य प्रदेश या राज्याच्या आहे। ओके, मध्य प्रदेशला आपल्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार 2024 सुहासिनी जोशी यांना जाहीर करण्यात आलेला आहे। विटनेस हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर हे आत्मचरित्र आहे साक्षी मलिक यांचं। त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा क्रमांक लागतो 105 नंबरचा, लक्षात असू द्या। भारतातील पहिले लेखकाचे गाव कुठल्या जिल्ह्यातील ठरलेले आहे? तर डेहराडून, उत्तराखंड या राज्यातील। भारत आणि स्पेनकडून 2026 हे वर्ष भारत स्पेन संस्कृती, पर्यटन आणि AI वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे। ओके, मोस्ट टाइम पिक करा। त्यानंतर आहे भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा, जी नाव आहे तिचं संजीवनी, एम्स ऋषिकेश इथं सुरू करण्यात आलेली आहे। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पॅनिश समकक्ष पेड्रो सांचेज यांनी वडोदरा येथे C-295 विमानाच्या निर्मितीसाठी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केलेले आहे। मोस्ट IMP। वज्रप्रहार युद्ध सराव भारत आणि अमेरिकेदरम्यान साजरा केला जातो। ऑगस्ट 2024 मध्ये फिजीचा सर्वोच्च पुरस्कार आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जाहीर करण्यात आलेला आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये फिजीचा सर्वोच्च पुरस्कार श्री C रविशंकर यांना जाहीर करण्यात आलेला होता। जागतिक स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा, लक्षात असू द्या, थाचत विश्वनाथ नरेंद्रन यांची निवड करण्यात आलेली आहे। मोस्ट IMP करा। सज्जन जिंदाल यांच्यानंतर नरेंद्रन हे दुसरेच भारतीय अध्यक्ष ठरलेले आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो। जागतिक स्टील असोसिएशनची स्थापना 1967 मध्ये करण्यात आली होती। मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी। आता या कालावधीमध्ये काही चर्चेत असलेले, लक्षात असू द्या, चर्चेत असलेले काही खेळाडू व त्यांची नावे आपण इथे पाहणार आहे। राणी रामपाल हॉकी या खेळासंबंधित, सुकांत कदम पॅरा बॅडमिंटन, मनिका बत्रा टेबल टेनिस, श्रीजा अकुला टेबल टेनिस आणि दीपिका कुमारी आहे तिरंदाजी या खेळासंबंधित। तर आयोग तुम्हाला जोड्या लावणी संबंधित सुद्धा प्रश्न विचारू शकतो। तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न। थँक्यू सो मच।